विधानसभा इलेक्शन जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राहुल गांधींनी गेल्या 5-6 दिवसापूर्वी 5 गोष्टीची गॅरंटी द्यायची ठरवली। मग पवार साहेब होते, उद्धव ठाकरे साहेब होते, इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना आता 1,500 नाही, पहिल्या 100 दिवसात आपलं सरकार आल्यानंतर 3,000 रुपये मिळणार आहेत। खरं इकडं आमच्या दाजीच्या खिशाला चाट लागतोय, कारण का दर सगळे शेतीमालाचे खाली आलेले आहेत। परत तुम्हाला माहेरी सोडायचं म्हणलं की अजून खर्च वाढला, पेट्रोलला जातात, 4 चाकीच्या डिझेलला जातात। म्हणून त्याच्या पुढचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे की सरकार आल्या आल्या सगळ्या माता भगिनींसाठी महाराष्ट्रात कुठेही फिरा, बस सेवा तुम्हाला फुकट सगळीकडे। आता दाजीसाठी काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून पहिल्या 100 दिवसामध्ये 3 लाखापर्यंत शेतीचं कर्ज हे माफ करायचं ठरवलेलं आहे। आणि जे इमानदारीने कर्ज फेडतायत, कष्ट करून फेडतायत, अशांना वर्षाला 50,000 रुपयाचं अनुदान सुद्धा द्यायचं ठरवलेलं आहे। आता इकडे तिकडे टपऱ्यांवर तरुण पोरं बसलीत, ती म्हणतील आमच्यासाठी काय आहे का नाही, ग्रॅज्युएशन झाले, ह्याव झाले आणि इथं घरीच बसून आहे। तुमच्यासाठी सुद्धा 4,000 रुपये महिन्याला द्यायचं ठरवलेलं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, गेले 2-3 वर्ष झालं प्रत्येक जाती धर्मात द्वेष निर्माण केला या भाजप सरकारने, भांडणं लावून दिली। ओमदादांनी सविस्तरपणाने सांगितलं। म्हणून महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की जनगणना झाल्यानंतर 50% आरक्षण मर्यादा ही वाढवून महाराष्ट्रातले जे वंचित समाज आहे, वंचित जाती आहेत, मग ते शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असतील, सामाजिक दृष्ट्या असतील, आर्थिक दृष्ट्या असतील, मग त्यात मराठा समाजाला, धनगर समाजाला, लिंगायताला, मुस्लिमाला आणि अजून काही राहत असतील, हा सगळा सर्वे करायचा आणि त्यांना आरक्षणाची मर्यादा वाढवून देऊन त्यांना आरक्षण द्यायचं, ही गॅरंटी पहिल्या आल्या सरकारने दिलेली आहे। जनगणना झाली, संपली, सर्वे करायचा आणि तुम्हाला हे उपलब्ध करून द्यायचं। ते आपण गेल्या पंचवार्षिकला ऐकलं 5 लाख रुपये पंतप्रधान विमा मिळणार होता, आरोग्य विमा, कोणाला मिळाला का इथं? परंतु आपल्या सरकारने महात्मा फुले जन आरोग्य योजना काढली आणि लोकांना लाभ मिळवून दिला। त्याची मर्यादा कमी होती, त्यामुळे आता सरकारने ठरवलेलं आहे की 25 लाखापर्यंतचा विमा उतरायचा आणि आपल्या सगळ्यांना त्याचा लाभ उपलब्ध करून द्यायचा। काल मी पेपर वाचत होतो, पेपर वाचताना त्यामध्ये पंतप्रधानांचं जे आर्थिक सल्लागार मंडळ आहे त्यांनी भारताचा सर्वे केला सगळ्या, आणि त्या सर्वेमध्ये असं दिसून आलं की दरडोई उत्पन्न प्रत्येक राज्याचं गेल्या 40 वर्षातलं 50 वर्षातलं त्यांनी काढलं आणि जाहीर केलं। जेव्हा 1980 साली आपली 14% पासून सुरुवात झाली, 2010 साली 15% होती आणि आता 2023 साली ही 13%वर आलेली आहे। एकीकडे सांगते उद्योग आणले म्हणून आपल्या राज्यात पळवून लावले, घाबरून गुजरातला दिले। फॉक्सकॉनचा 1 लाख कोटीचा प्रकल्प गुजरातला गेला, 50,000चा गेलचा प्रकल्प परवा दिवशीच मध्य प्रदेशला गेला। 50,000 कोटी, 1 लाख कोटी, आणि दिवसेंदिवस बेकारांची संख्या आपल्या राज्यात वाढत चाललेली आहे। कालच मी आकडेवारी पाहिली की आपल्या देशातून 95,000 कोटीची परकीय गुंतवणूक बाहेरच्या देशात निघून गेली। म्हणजे फक्त जाती धर्मात इथं भांडणं लावायची, विकासाच्या नावाने बोंब, अशा पद्धतीचं हे सरकार आहे। महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि अशा पद्धतीने हे सरकार काम करते। आणि अभिजितबाबांनी मगाशी सांगितलं की काय काय घटना घडल्या, ह्या विषयावरती मी येतो। तत्पूर्वी काय करणार आहे
माझ्या जोडीला तुम्ही अभिजित आबांना देणार आहे, परंतु मी तुमचा खासदार म्हणून आदरणीय रणजितदादांनी विधान परिषदेमध्ये माणेगाव उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मांडला. मी खासदार झाल्या झाल्या पहिल्यांदा माणेगाव उपसा सिंचन योजनेचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आणि हे इलेक्शन संपलं की मी तुम्हाला सगळ्यांना ठामपणाने आश्वासन देतो की या भागातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन अभिजित आबा आणि मी जो कोण इरिगेशन मंत्री होईल त्याच्याकडे पहिली बैठक लावणार ह्याची आणि त्याचा निर्णय निकाली लावण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही दोघंजण काम करणार आहोत. रस्त्याच तर सांगायची गरज नाही काय परिस्थिती आहे. मागं मी बोललो होतो आणि अजून एकदा सांगतो, मोडणीमला आपण रेल्वेच्या मागं लागलोय की तिथं जागा शिल्लक आहे, तर तिथं कंटेनर चढवायचं आणि उतरायचं टर्मिनल तयार करा म्हणून मी रेल्वे मंत्र्यांना सुद्धा भेटून आलो आणि त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे, करूया म्हणून सांगितलेलं आहे. ते जर कंटेनरचं झालं तर अख्ख्या जिल्ह्यातून मग केळी असेल, साखर असेल, द्राक्ष असेल, बेदाणा असेल, कांदा असेल, मुंबईच्या पोर्टला पाठवायचं असेल किंवा देशात खाली कन्याकुमारी असो, काश्मीर असो, इकडं आसाम असो, कुठेही माल पाठवायचा झाला तर आपल्या मोडणीमधून अख्ख्या जिल्ह्याचा माल जाणार आहे. त्यासाठी आम्ही दोघं प्रयत्न करणार आणि या वर्षभरात कसं सुरू होतं या दृष्टिकोनातून आमचं काम राहील ते. आणि याच्यामुळे काय फायदा होणार आहे, मी परवा फलटणला होतो, किसान रेल्वेवर चर्चा करत होतो तिथल्या शेतकऱ्यांना. फलटणच्या डाळिंबाच्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं, जेव्हा सांगोल्याची किसान रेल्वे चालू होती तेव्हा फलटणवरनं माल सांगोल्याला आणत होते आणि पाठवत होते. तर मी त्यांना विचारलं, ट्रकने जेव्हा उत्तर भारतात माल जात होता तुमची पट्टी किती पडत होती, भाडं किती जात होतं? तर ते म्हणले 30,000 जात होतं त्यांना गाडीला. आणि ह्याला किती फरक पडला रेल्वेला? तर ते म्हणला 3 रुपये जात होतं, 4-5 हजार रुपये एका बोगीला खर्च यायचा. एवढी बचत होत होती आणि तेवढा नफा शेतकऱ्यांचा वाढत होता. म्हणून मी मनावर घेतलेलं आहे की आपलं टर्मिनल जेवढ्या लवकर होईल आणि किसान रेल्वे सुरू करून त्याचा थांबा माड्याला सुद्धा द्यायचा. नितीन भाऊ, माड्याला सुद्धा द्यायचा, म्हणजे सांगोल्याला जायची सुद्धा तुम्हाला गरज नाही पडली पाहिजे, तर माड्यातच तुमचा माल त्या किसान रेल्वेत भरला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून काम करणार आहे. अनेक दिवसाची हुतात्मा एक्सप्रेसला 2 डब्यांची मागणी होती जी आपली कमी केली होती कोविडच्या काळात, ती आता 21 तारखेपासून आपल्याला 3 जनरल डबे वाढवून मिळत आहेत त्या ठिकाणी. आणि नितीन राव, तुम्हाला एक विनंती करायची, हे इलेक्शन संपू द्या, माझं अधिवेशन संपू द्या, माढा तालुक्यातून प्रत्येक गावातून 1-2 होतकरू तरुण शेतकरी तुम्ही शोधून काढा, लिस्ट बनवून ठेवा. आपल्याला इलेक्शन झाल्यानंतर, मग आमचं दिल्लीचं अधिवेशन झाल्यानंतर नाशिकला जायचं आहे, फलटणला जायचं आहे, इंदापूरला जायचं आहे आणि सांगलीला जायचं आहे. आणि तुम्ही पहिल्यांदा FPO कंपनी काढायची, ही फिरवून दाखवून आल्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनी काढायची. गुगलवर जावा, नाशिकची सह्याद्री कंपनी शोधून काढा, शेतकऱ्याने उभा केली, काय तर आता ती 10,000 कोटीची झाली. इंदापूरला जावा, हांगे ब्रदर्स आहेत तिथं, 2 ब्रदर्स म्हणून कंपनी आहे, गुगलवर सर्च करा. आणि सांगलीला जायचं, तिथं बेळाण्याचं मोठं हे आहे. आणि फलटणला एवढ्यासाठी जायचं, मी काल फलटणला प्रचाराला गेलो, तिथे एक प्रकल्प पाहिला, तर ती मका, वाटाणा, मिरची हे जर प्रोसेस करतायत रेडी टू ईटचं आणि 100% एक्सपोर्ट करतायत. आणि प्रकल्प लय मोठा नाही, 10 कोटीचा आहे फक्त. आपण उभा करू शकतो. आणि जिथं जिथं तुम्हाला मदत लागते, जिथं जिथं तुमच्या मागं उभं राहायचं आहे, तिथं मी आणि अभिजित बाबा तुमचं प्रोडक्ट बाहेर निघून ते विक्री करण्यापर्यंत आम्ही सगळी मदत करू. आणि शेतकऱ्यांच्या इथल्या उत्पादनाला कसा भाव मिळतो या दृष्टिकोन, आता ऊसाच्या दबावाखाली न राहता इतर पिकात सुद्धा नफा मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून वाशिम माढा तालुक्यात अनेक प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण काम करूया. गेले इलेक्शनचे फॉर्म भरायच्या आधी 15 दिवस टीव्हीवर तुम्ही सगळे बघत होता, तुमच्या सगळ्यांच्या मनात धाकधूक होत होतं.
घाटणेकरांना तिकीट मिळते का, शिवतेज मोहिते पाटलांना मिळते का, शिवाजी कांबळे साहेबांना मिळते का, कोकाटे साहेबांना मिळते का, भारत पाटलाला मिळते का, सारखं टेन्शन होतं सगळ्यांना. आणि 2009 पासून तर आम्हाला मोहिते पाटील कुटुंबाला म्हणते की बाहेरचे आहेत. हे कुठले आहेत? ह्यांचं गाव येतंय का तुमच्या मतदारसंघात? मग ओरिजिनल कोण आहे आणि ते कोण आहेत? डुप्लिकेट गेटकेन. हां, ओरिजिनल माणसाकडे पाहिजे आपल्याला. कुठं तर त्यांचे कुटुंबातलं एक जण बोललं, आमच्या जीवावर आम्ही मोठं झालेलं आहे. सोलापूर जिल्ह्याचा जर इतिहास शोधून काढला गेल्या 50-60 वर्षाचा, आमचे आजोबा सकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील, सकार महर्षी गणपतराव साठे साहेब असतील, नामदेवराव जगताप आहेत, औदुंबर अण्णा आहेत, काडादी साहेब आहेत, मर्दा वकील, शहा वकील, गणपतराव देशमुख साहेब असतील, परिचारक साहेब असतील, या लोकांनी खाजगीकरणाच्या विरोधात जाऊन सहकार उभा केलं. सहकार म्हणजे काय हो? शेतकऱ्यांच्या मालकीच्या संस्था. आणि त्याचं संचालक मंडळ आणि चेअरमन म्हणजे काय? एक विश्वस्त म्हणून शेतकऱ्यांनी सभासदांनी नेमलेली लोक. आता तुमचा कारखाना सहकाराचा काहीतरी ती मल्टी स्टेट झाला, थोड्या दिवसांनी प्रायव्हेट होईल, तुमची मालकी संपली. आणि ह्या संस्था उभा करत असताना एकामेकाला मदत होती का नाही? यशवंतराव चव्हाण साहेबांपासून वसंतदादा असतील, पवार साहेब असतील, सगळ्यांनी मदत केली. मी तर 2024ला आत्ता उभा राहिलो इलेक्शनला. मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, तुमच्या शंकर कारखान्याला फडणवीस साहेबांनी मदत केली, मी जाहीररित्या सांगितलं मदत केली. तर ही कधी सांगतेत का शरद पवारांनी यांच्या अनेक कारखान्यांना मदत केली, यांना आमदार होण्यात मदत केली. सीनामाडा उपसा सिंचन योजना करताना मीच केली, मी मंत्रिपदाचा त्याग केला. तुम्हाला करणारच नव्हते आयुष्यात पवार साहेब, तुमची योग्यताच नव्हती मंत्री व्हायची, म्हणून केलं नाही. तुम्ही फसवत आहे. 30 वर्ष विकास केला म्हणून सांगते, 30 वर्ष इथलं सगळं त्यांनी सांभाळलं म्हणून सांगते, प्रचंड विकास केला म्हणून सांगतात. माझं ओपन चॅलेंज आहे, पवार साहेबांचं केसा एवढी ही मदत ह्यांना झाली नाही, ह्यांनी सांगावं. आम्ही सांगतो छाती ठोकपणाने, एकामेकाला मदत केल्याशिवाय संस्था पुढे जात नसते आणि शेतकऱ्यांचं कल्याण होत नसतं. यांनी चॅलेंज देऊन सांगावं नाही झाली मदत म्हणून. 1985 साली साहेब अडचणीत होते, तेव्हा विजयदादा त्यांच्या मागे उभं राहिले. 99ला विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी प्रवेश केला, त्याच्यानंतर 21 आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणि आत्ता सगळ्यात जास्त अडचणीत 2024ला होते. सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं मला आदेश दिला, विजयसिंह मोहिते पाटलांकडे आग्रह धरला की पवार साहेबांबरोबर जायला लागते आणि तुतारी वाजवायला लागती. तुमचा आदेशाचं मी पालन केलं आणि मी निवडून आलो आणि पवार साहेबांच्या मागे खंबीरपणाने उभं राहिलो. म्हणून मगाशी म्हणलो माझं चॅलेंज आहे या लोकांना की पवार साहेबांची काडी मात्र मदत नाही, ह्यांनी जाहीर करावं, जाहीर भाषणात सांगावं. आणि असेल मदत केलेली कबूल करत असतील तर मग पवार साहेबांना 2.5 वर्षापूर्वी तुम्ही का गद्दारी केली ह्याचं सुद्धा उत्तर माढा तालुक्यातल्या जनतेला तुम्ही देणं गरजेचं आहे. आणि अजून एक ओपन चॅलेंज द्यायचं आहे सगळ्यांना, मला त्या कुटुंबाला. एवढा विकास केला म्हणतात ना, 5 कारखाने झाले, आम्हीच सगळं केलं, माडाचा आमच्याशिवाय तारणहार कोण नाही, एवढं केलंय ना. मग माझं ओपन चॅलेंज आहे, माझं भाषण संपल्यापासून सगळे चिटबॉय कारखान्यात त्यांच्या कामाला पाठवून द्या, बाहेर फिरून देऊ नका. तुमच्यात एवढी धमक आहे, तुमच्या जीवावर सगळं तुम्ही केलेलं आहे, तर मग कशाला ह्या आमच्या गोरगरीब जनतेच्या नजर ठेवायला तुम्ही हे सगळे चिटबॉय पाठवून देताय? तुमचं काम बोलतंय ना,
मग बिनधास्तपणाने जनतेसमोर जावा आणि तुमच्या मुलाला निवडून आणा. चॅलेंज आहे या गोष्टीचं. मला करून दाखवा तुम्ही. नाही हिंमत त्यांच्यात, कारण का काटा मारलाय आणि ते काटा मारलेलं येणार आहे. शेवटच्या 3 दिवसात तुमचे जाईत. चालू झालं ना? मग तुमचं जाईत वरबाडून घ्यायचंय, तेवढं लक्षात ठेवा. ती अजिबात सोडायचं नाही. 30 वर्षाचा काटा मारलाय. 30 वर्षाचा हिशोब काढायचा आहे. एवढं काढून ठेवलंय त्यांनी या इलेक्शनला वाटायला. हा, आणि ती तिकीट मागणीसाठी का गेली माहितीये का? आबा गद्दारी केली ती केली साहेबांबरोबर. खरं माड्यात येऊन सांगायचं होतं, मोहिते पाटलांनी विरोध केला. या तालुक्यातील सगळ्या नेते मंडळींनी विरोध केला. मग घाटणेकर साहेब असतील, कोकाटे साहेब असतील, नितीनराव असतील, सगळीच प्रमुख जी इच्छुक होते ते, या सगळ्यांनी विरोध केला. आम्हाला तिथं तिकीट मिळवू दिलं नाही. म्हणजे कुठं तर तुमची सहानुभूती मिळवायची होती. मग 2.5 वर्षापूर्वी जेव्हा पक्ष वेगळा वेगळा झाला तेव्हा साहेबांबरोबर का थांबला नाही तुम्ही? म्हणजे स्वतःचा स्वार्थ म्हणलं की कोणत्याही लेवलला जायचं, प्रेमाने बोलायचं, रडायचं, आणि काहीच होय नाही म्हणलं की चिडबाईमार्फत दम द्यायचा. आता माढा तालुक्यातली जनता ग बसणार नाही. माढा तालुक्यातल्या जनतेनं सगळं ठरवलेलं आहे. म्हणून जाता जाता तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो. माझ्या लोकसभा इलेक्शनला झालेली काय होतं, मानेगावात एक धोबी होता, लय इमानदार होता, आणि कपडे तर असे सुंदर धुवायचा आणि इस्त्री मारायचा की एका गल्लीतली सगळीच द्यायला लागली. नंतर हळूहळू अख्खं मानेगाव त्याला कपडे धुवायला द्यायला लागला. त्याच्याकडे गाढव होत. जसं जसं व्यवसाय वाढत जाईल तसं ते गाढवाच्या अंगावर वजन वाढत गेलं. खरं तिथं उभे चँगाट होत, पैसे कमवत होतं, खरं ते स्वतःसाठी ठेवायचं होतं. गाढवाला काय खायला घालत नव्हतं व्यवस्थित. तसं तसं ते गाढव सुकत चाललं. एक दिवशी गाढव म्हणलं आता मी काय काम करणार नाही. मग प्रश्न वाढला, खायला तर घालायचं आहे. मग एके दिवशी असं फिरत फिरत गेलं आणि एक वाघाचं कातडं गावलं त्याला. ते कातडं घेतलं त्यानं आणि रात्रीच त्या गाढवाला बाहेर काढलं, गाढवावर कातडं टाकलं आणि शेजारच्या शेतकऱ्याच्या मकवानात सोडून दिलं. गाढव बी खायला लागलं. तिथं शेतकऱ्यानं बघितलं, बॅटरी मारून बघितली, त्याला वाघ दिसला. शेतकऱ्याची हिंमत काय झाली नाही जायची. मग असं गाढव बी खुश, धोबी बी खुश. ती लोकसभा इलेक्शनच्या आधी ती एक गाढव गेलं फलटणला, तिथल्या शिवारात फिरलं. बदलून बदलून शिवार चाललं होतं. परत वर गेलं मानखाटावला, तिथं बी फिरलं. परत सांगोल्याला गेलं, सांगोल्याच्या शिवारात बी फिरलं. परत खाली माळशिरसकडे आलं, तिथं बी फिरलं. परत टेंभुर्णीला आलं. टेंभुर्णीला कुठं तर फार्म हाऊस आहे, त्या फार्म हाऊसच्या शेजारी सोडून दिलं. ते आपलं रात्रीचं चरत होतं गाढव, आणि ते एवढ्या दिवसात विसरून गेलं होतं आपण गाढव आहे. ते वरडायचंच विसरलं होतं, गाढवाची किंकाळीच द्यायचं विसरून गेलं होतं. तर काय झालं, ही 4-5 गाढवं एकत्र गोळा झालती. पलटण, सांगोला, मानखटाव, करमाळा अशी सगळी गोळा झालती. माड्यातलं पण बारकं. ती पण तिथं चरत होती त्या फार्म हाऊसच्या कडेनं. आणि तुम्हाला माहिती आहे गाढवाला सवय वरडायची असती. त्यातलं एक वरडलं. ते जसं वरडलं तसं ह्याच्या लक्षात आलं आपण गाढव आहे.
ह्याच्या लक्षात आलं गाडवा की ह्यानं पण किंकाळी दिली. तर किंकाळी दिल्यानंतर माडा, सांगोला, करमाळा, माळशिरस, मानखटाव, फलटण इथली शेतकऱ्यांचं सगळं बरबादी करून आलती ही सगळी मंडळी. माझ्या इलेक्शनला मताच्या रूपातून काठीनं अशा काय धोपाट्या दिल्या ह्यांना सगळ्यांना, या गाढवांचा निकालच लावला. तर आता माझी विनंती आहे, आता एक आले शिंगरू, लय किस्से सांगितले आबांनी, भाऊंनी पण सांगितले, राजाभाऊंनी पण सांगितले. म्हणजे काय देणं घेणंच नाही सर्वसामान्य माणसाचं. माझा उद्योग, माझा व्यवसाय, एवढंच. तर आता भूलथापांना बळी पडू नका. आणि जाता जाता एक विनंती, हात जोडून विनंती करायची आहे इथल्या सगळ्या शेतकऱ्यांना. सभा संपली, तलाठी कार्यालय गाठायचं सगळ्यांनी आणि एक अर्ज देऊन ठेवायचा सगळ्यांनी. इथून पुढं आमच्या उतार्यावर बोजा नोंदवायच्या आधी आमची खात्री करून घ्या. मी कुणासाठी कर्जाचा अर्ज केलेला नाही. मी स्वतः आलो, मी स्वतः अर्ज केला तरच मी त्यासाठी जबाबदार आहे. नाही तर उद्या माढा तालुक्याच्या अख्ख्या सातबाऱ्या उतार्यावरती ह्यांचा बोजा असेल. तर हात जोडून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, सावध राहा, नाहीतर काही शिल्लक ठेवणार नाहीत. कुठं इंचभर पण शिल्लक राहायचं नाही. तुम्हाला माढा तालुका त्यांच्या नावावर करून दुसऱ्या आमच्याकडे यायला लागेल, इकडे अभिदाबाकडे जायला लागेल. म्हणून जाता जाता विनंती करतो, साहेबांची ज्यांनी गद्दारी केली, तुमच्याशी गद्दारी केली, अशा लोकांना बाजूला ठेवा. जे भूमिपुत्र नाही आहेत त्यांना बाजूला ठेवा. आणि जो खरा भूमिपुत्र आहे, या मतदारसंघातला मुलगा आहे, त्याला भरघोस मतांनी निवडून द्या. एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.